नमस्कार. आज आपण एग रोल बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला बोनलेस चिकन लागणार आहे. बोनलेस चिकनचे बारीक बारीक पीसेस करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये 1 टीस्पून आपल्याला धने जिरे पावडर टाकायचं आहे आणि मालवणी मसाला टाकला 1 टीस्पून. तुमचा कुठलाही घरगुती मसाला असेल तो टाका आणि काश्मीरी लाल मिरची 1 टेबलस्पून टाकलं आणि मीठ टाकलं आणि ते मिक्स करून आपण बाजूला करून ठेवलं आहे. आता आपण पीठ मळून घेऊया. तर पीठ मळण्यासाठी आपल्याला मीठ आणि तेल लागणार आहे, ते आपण घालून घेत आहोत आणि आता ते घट्टसर आणि थोडंसं मऊसरच गोळा करून घ्या, जास्त पातळही नको. बघा याप्रमाणे आपल्याला ते पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपल्याला चिकनमध्ये जिंजर गार्लिक पेस्ट 1 चमचा घालायचा आहे आणि 1 चमचा बेसन घालून मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला तव्यामध्ये ऑइल टाकून ते चिकन फ्राय करून घ्यायचं आहे, शॅलो फ्राय करायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि 12-15 मिनटात ते शिजून होतं. त्यासाठी आपल्याला वाफेवर थोडंसं शिजवायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. बघा झाकण मारून थोडी वाफ द्यायची आहे. 12-15 मिनटानंतर हे पूर्णपणे शिजलेलं आहे. बघा मी दाखवते तुम्हाला, याप्रमाणे ते शिजलेलं आहे. आता आपण ते काढून घेऊया. आता त्याच तव्यामध्ये मी चपाती करून घेत आहे. चपाती करून झाल्यानंतर आपल्याला 1 अंडं घेऊन त्यात मीठ घालून आपल्याला ते तव्यावर पसरून घ्यायचं आहे आणि पसरवल्यानंतर आपल्याला त्याच्यावर तेल सोडायचं आहे साईडनी आणि नंतर लगेच ती चपाती आपल्याला त्याच्यावर ठेवून घ्यायची आहे. बघा याप्रमाणे आपल्याला चपाती ठेवून घ्यायची आणि प्रेस करून ती चिटकवून घ्यायची आमलेटला. बघा याप्रमाणे आपली चपाती आणि आमलेट चिटकून झालेलं आहे. आता आपल्याला रोल करून घ्यायचं आहे. तर रोल करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते मी दाखवते. तर आपल्याला एक ग्रीन चटणी बनवून घ्यायची आहे. पुदिना, मिरची, लसूण, मीठ आणि साखर घालायची थोडी आणि दही टाकायचे 2 चमचे. हे सगळं पेस्ट करून घ्यायचे. आता मी तंदुरी सॉस घेतला आहे, तो त्याच्यावर स्प्रेड करते त्या चपातीवरती आणि आमलेटवर. व्यवस्थित स्प्रेड करून घ्या आणि नंतर आपण त्याच्यावरती टॅमॅटो कॅचअप टाकणार आहे आणि तो सगळं स्प्रेड करून घेणार आहे आणि ग्रीन चटणी पण त्याच्यावर लावून घ्या. आणि त्यानंतर मी कोबी, बीट, कांदा हे सगळे लांब लांब पीसेस करून त्याच्यावर मी टाकून घेतलं आहे आणि चिकनचे पीसही त्याच्यावर टाकून घेतलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला सुके मसाले टाकून घ्यायचे त्याच्यावरती, म्हणजे चाट मसाला, मीठ, पेरी पेरी मसाला हे सगळं त्याच्यावरती स्प्रेड करून घ्यायचं आहे. पेरी पेरी मसाला घातला, काळी मिरी घातली पावडर आणि चाट मसाला, हे सर्व आपण एकत्रित रोल करून घ्यायचं आहे आणि पेपरवर फोल्ड करून घ्यायचं आहे. जसं मार्केटमध्ये भेटतं तसं चिकन एग रोल आपला तयार झालेला आहे. जर तुम्हाला माझी ही चिकन एग रोलची रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.